गजर माऊलीचा, गजर माऊलीचा भावीचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूपा हा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूपा हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐशी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूपा हा फार सांगा देवा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननीतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका थोडे मागच्या टॉप मधले वाढवा आपल्याकडचे थोडासा असा कडक आवाज आला पाहिजे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्य त्रैजननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदे जगद्गुरु तुकोबराय 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबराय भगवंताच्या प्राप्तीची तळमळ करतात। तळमळ करत असताना देव मला संतांच्या माध्यमातून भेटू शकतो म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संताकडे एक विनंती करतायत। तळमळ अशी तुकोबरायला उष्ण मिळालेलं शरीर क्षणात जाईल जायाचे शब्दाचा अर्थ होतो उष्ण शरीर जाईल क्षणात उष्ण मिळालं शरीर क्षणामध्ये जाणार आहे आणि शरीर जर समजा गेलं देव जर आपल्याला या शरीरात नाही मिळाला तर शरीर भेटून फायदा नाही होणार म्हणून शरीर पडायच्या आधी मला गोपीनाथाचं दर्शन झालं पाहिजे पण देवाचं दर्शन मला माझ्या सामर्थ्यानं होणार नाही संताशिवाय देवदर्शन होत नाही म्हणून तुकोबराय संताला विनंती करतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही सगळे संत कृपेचे समुद्र आहात माझा निरोप देवाला सांगा आणि सांगताना असं म्हणू नका की ते खूप श्रीमंत आहेत खूप त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत माझा लहानपणा सांगा देवाला अनाथ म्हणा तुकोबराय अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला असं माझं सांगा बरं संतांनो लहानपण सांगा देवाजवळ आणि देवाला सांगा पाया पे विठ्ठला ठेवी मज मला तुझ्या चरणाजवळ जागा दे तुका म्हणे ऐशी करा निर्वण अशा पद्धतीनं देवाजवळ माझं काय करा निर्वण करा विनंती करा देवाला माझ्याबद्दलची तळमळ सांगा मगच तो देव माझं रक्षण करील असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुम्हाला सांगितला। आता राहिलेल्या वेळेमध्ये अभंगाचा एका चरणाचा आपण विस्तृत अर्थ पाहू त्या अगोदर ही कीर्तनाची सेवा कोणत्या निमित्तानं आहे खरं तर 2-3 दिवसापासून आबट फिरायले त्याच्यामुळं हवा बंद आहे त्याच्यात पुन्हा पॉलिस्टरचा
हो कैलासवासी भाऊसाहेब जनाबाई भाऊसाहेबराव गीते या आईला जाऊन 1 वर्ष झालं. त्यांच्या निमित्तानं श्री भाऊसाहेब शंकरराव गीते पती, संजय भाऊसाहेब गीते मुलगा, सौ अनिता संजय गीते सून, श्री बबन भाऊसाहेब गीते मुलगा, सौ वंदना बबन गीते सूनबाई, सौ अलका नामदेवराव सानप मुलगी, सौ लताबाई चांगदेव सानप मुलगी, गंगा भागीरथी रंजना काशीनाथ कांगणे मुलगी, कुमारी वैष्णव संजय गीते नात, कुमार वैभव संजय गीते नातू, कुमारी दर्शना बबन गीते नात, कुमार तीर्थक बबन गीते नातू आणि सगळा गीते परिवार. नजर चांगली म्हणायचं आपली, आणखीन तिथं बोर्डावरच वाचता येतं म्हणलं. हं विठ्ठला विठ्ठला रात्रभर प्रवास करत आलो रेल्वेनं. तसं पाहिजे तसा आराम झाला नाही. आमच्या भाऊसाहेब दादांनी मला येता येताच लासलगावला डॉक्टर 6 वाजताच उठविले. बाबा आलेत आमच्या गावात, कीर्तनाला येत आहेत, त्याला अगोदर इंजेक्शन द्या. आणि ते डॉक्टरही आपल्याच गावचे, कांगणे परिवारातलेच. त्याने बी हौशीनं 1 इंजेक्शन दिलं, गोळ्या औषध दिल्या म्हणून जरा बरं वाटलं. रात्री रेल्वेत बसता बसता आम्ही फोन केला 11:30 वाजता भाऊसाहेब दादाला. भाऊसाहेब दादा माझी तब्येत एकदम अचानक बिघडली. आणि खरंच बिघडली होती, अंगात नुसत्या चमका निघू लागल्या. पण गोंदेश्वर भगवंताला माझी सेवा करून घ्यायची होती म्हणून मला इथपर्यंत आणलं. या संपूर्ण गीते परिवारानं आपल्या आईच्या निमित्तानं हे कीर्तन आयोजित केले. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं असेल, आत्ता सांगेल, पुढं सांगेल. सज्जना हो, मायबाप जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा त्यांच्या निमित्तानं पुत्रानं काहीतरी केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये अशी गोड ओवी लिहिली. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीती पर्वणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपल्या आईवडिलाच्या मृत्यूचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्ध. आपण ते केलं पाहिजे. हे कर्म नैमित्तिक कर्मामध्ये येतं. सज्जना हो, 1-1.5 तासाचं कीर्तन लोकाला वाटत असेल काय इतके कीर्तन, इतके बोवा लोक बोलवायचे, हे करून फायदा काय? याचा फायदा तुम्हाला डोळ्यानं दिसणार नाही, पण जो जीवात्मा गेला त्याला मात्र या कीर्तनाचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. फार मोठा फायदा आहे कीर्तनाचा. जेव्हा एखाद्या जीवाकरता त्याचा परिवार कीर्तन आयोजित करतो तर सगळ्यात पहिला आनंद जर कोणाला होत असेल तर पितराला आनंद होतो. नारद भक्ती सूत्रामध्ये असं सूत्र आलंय, मोदंती पितरो. पितराला इतका आनंद होतो, पितर आहेत तिथं आपल्या निमित्त कार्यक्रम आपले हे पुढची पिढी करती. पितर आहेत तिथं. काय चक्कर आली गावाला? नाही ना. मी तुम्हाला बोलत होतो 1 तासाचं कीर्तन केल्यानं काय होतं. पितर आहेत तिथं आशीर्वाद देतात परिवाराला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. हे तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सकळ दे, कल्याण इच्छिती सकळ. अतिशय गोड प्रमाण दिला आमच्या संदीप महाराजांनी. कीर्तनाला लागलेली 7 संगत, हरिभक्तीपरायण संदीप महाराज, हरिभक्तीपरायण रवी महाराज, हरिभक्तीपरायण ओंकार महाराज रायते, गावातलं भजनी मंडळ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ज्याच्या निमित्तानं आपण कीर्तन करतोय, पुढचे आवाज जास्त येतात मला, पुढचे रिटर्न यायले हे येतात. ज्याच्या निमित्तानं आपण कीर्तन करतो, गेलेले पितर
परमार्थ करणाऱ्या परिवाराला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर पितर आशीर्वाद देतील असं वागायला पाहिजे. नका करू पितराला तृप्त, नका त्यांना आनंद देऊ. ते पितर आहेत तिथून शाप देतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. म्हणून या आईच्या निमित्तानं या परिवारानं आज हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आयोजित केले. या कीर्तनाला येण्याचं निमित्त आमचे हरिभक्तीपरायण भाऊसाहेब दादा कांगणे यांनी मला फोन केला. महाराज, आमच्या नात्यातीलच जनाबाई भाऊसाहेब गीते यांच्या वर्ष श्राद्धाची तारीख घेताना तो हो म्हटलो, पण नंतर लक्षात आलं आपली धावपळही भरपूर होणार आहे. असो काही नाही, वेळेत आपण त्या आईच्या निमित्तानं कीर्तन करू. मला आहे ना बाहेरच्या पुढं आवाज आहे ना, तिकडून माघारी रिटर्न यायले. विठ्ठला विठ्ठला बरं, काय हरकत नाही. त्यांच्या निमित्तानं घेतलेला अभंग, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तळमळ करायलेत. कशाची तळमळ आहे तुकोबारायला? देव नाही भेटला आणि भेटन कधी याची तळमळ आहे. जगाकडं पाहिलं, रात्रंदिवस लोकांच्या ठिकाणी तळमळ आहे. इतकी तळमळ आहे लोकांना, इतकी तळमळ आहे की लोक व्यवस्थित झोप बी घेत नाही. याच्या पुढचं सांगू, एवढी तळमळ आहे संसारातल्या लोकाला. जेवायला जर बसलो आपण साधारण माणसाच्या जवळ आणि त्याला जर समजा लाईट येऊन पाणी भरायला जायचं असन, आमच्या ताटातली अर्धी चपाती खाऊस तर ते 2 चपात्या खाऊन हात धुवून म्हणते, महाराज तुम्ही जेव्हा मी नाही का 12 धरून येतो. एवढी तळमळ आहे महाराज संसारातल्या लोकाला. तुमची माझी तळमळ आता जाऊ द्या. आता हे परिवारातले जे पुत्र आहेत मला वाटते ते कुठं राहतात? मुंबईला, मुंबई नाशिकला. त्या मुंबईतल्या लोकायला तर मला असं वाटतंय त्यांना दिवस आणि रात्र सारखाच आहे बघा, है की नाही? मुंबई झोपती कधी काय माहीत. आमच्या गावचा एक म्हातारा मुंबईला गेला. आम्ही म्हणलं कसं काय मुंबई? म्हणला नको नको, पुन्हा नाव घ्यायचं नाही म्हणला मुंबईचं. म्हणलं झालं काय? म्हणला बाबा तिथं कुत्रं सुद्धा आडवी शेपूट हलवीत नाही. म्हणलं कसं काय? माणसंच इतकी असे शेपूट हलवायला बी जागा नाही म्हणलं, कुत्रं सुद्धा उभी शेपटी हलवीत म्हणे. एवढ्या दगदगीच्या जमान्यामध्ये सगळीकडे जर पाहिलं तर तळमळे. मी सगळ्यांना एक शब्द सांगेल, तुम्ही तळमळ करता ती काही चुकीची नाही, करा तळमळ. जोपर्यंत आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत 2 पैसे चांगल्या मार्गानं कमवा, मुलाबाळासाठी काहीतरी करून ठेवा. पण ही तळमळ करत असताना आणखीन एक तळमळ तुमच्या जीवनात राहू द्या. कोणती तळमळ? देव भेटीची तळमळ. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज म्हणताय संसाराच्या अंगामध्ये सगळे व्यसन आहेत. व्यसन शब्दाचा अर्थ होतो दुःख. संसारामध्ये कितीही तळमळ केली त्याचं स्वरूप दुःखाचं असल्यामुळं संसारातली तळमळ एवढी फायद्याची नाही. मग तळमळच करायची असेल तर परमार्थातली करा, तळमळच करायची असेल तर देव प्राप्तीची करा. किती तळमळ पाहिजे देव भेटीची, किती तळमळ पाहिजे. देव इतका सहजासहजी भेटत नाही. ज्याच्या ठिकाणी तळमळ आहे त्यालाच देव भेटतो. तुकोबारायाच्या जीवनात परमात्मा प्राप्तीची तळमळ लागली आणि तळमळ करत असताना तुकोबारायाला विचार येतोय, हे शरीर मला मिळालंय पण कसं? उष्ण मिळाले. कसं मिळालं बोला? तुमच्या भागात उसण्याची पद्धत आहे का? लोक उसनवारी करतात का नाही? आमच्या भागात लोक प्रपंचातल्या लहान लहान गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत उसनवारी करतात. परवा दिवशी तर एक माणूस माझ्या घरी आला. म्हणला महाराज काय, मला तुमचा फेटाच उसना द्या म्हणला.
मी म्हणलं गड्या हे तू दुसरं काही बी मागू उष्ण फेटा नको मागू, कारण ज्यात त्याचा आपल्या वस्तूवर लय प्रेम असतं आणि त्यातली त्यात त्याच्या जीवनावश्यक वस्तूवर तर लयच प्रेम असते. काही वस्तू कोणाला मागताना दुःखच होतंय तसं नाही का. आता आमच्याकडं सध्या लय कामाचे दिवस आहेत, मग काय करायचं. तुमचे दोन्ही तिन्ही पोरं आम्हाला नाही का आमच्या गावाकडे सध्या ऊस लावायची गडबड चालू आहे, माणसं भेटत नाहीत. तुमचे पोरं ऊस लावायला उसने देता का? देईन का हो तुमच्या इथून कोणी ऊस नाही, कोणीच देत नाही. राजा दशरथाच्या घरी लेकरं उसने मागायला एक बुवा गेला होता. त्या बुवाचं नाव विश्वामित्र. विश्वामित्र महामुनी ज्ञानी. अरण्यामध्ये राहणाऱ्या विश्वामित्राचा यज्ञ राक्षस होऊ देत नाहीत. आणि विश्वामित्राच्या लक्षात आलं की रामाशिवाय राक्षस मरणार नाही. हरी बिन मरहीन निशिचर पापी. विश्वामित्र आले. राजा दशरथाला कळालं. राजा दशरथ समाज घेऊन गेला. विश्वामित्राची गोड अशी सेवा केली. राजवाड्यात आणलं, पाय धुतले, कपाळाला गंध लावला, आरती केली, फळं ठेवले आणि हळूच विचारलं, बाबा फार दिवसानं दया केली, कुणीकडं आलात? तो बोवा म्हणे, दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. आता माझा आवाज इतका बसलाय गाताना, आता तुम्ही सगळे सांभाळून घ्या. ते दशरथ राजा म्हणे, महाराज तुम्ही काय मला आमच्या चाळीतली कांदे मागायले का काय? पोरग द्यायचं म्हणजे काय तुम्हाला वाटलं काय? हे बघ म्हणले दशरथा, मी तुला आज तुझा मुलगा, मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा मागायला आलो. आणि कायमचा नाही पाहिजे रे बाबा, मला फक्त उसना पाहिजे. तर राजा दशरथ म्हणे, महाराज तुम्ही मला गायी मागा, धन मागा, भूमी मागा, सोडा महाराज. माझ्या वंशातल्या हरिश्चंद्रानं तुम्हाला राज्य दिलं होतं, मी शब्द देतो तुम्हाला राज्य बी देऊ शकतो. याच्या पुढे मी माझा प्राण देऊ शकतो, पण राम देत नाही बनही गोसाई. मी तुम्हाला राम नाही देऊ शकत, राम नाही देऊ शकत. याचा अर्थ मी हे तुम्हाला जे सांगतोय ना, आपल्या भारतात काय उष्ण द्यायची पद्धत आहे, तर आपल्या भारतात लेकरं सुद्धा उष्णे द्यायची पद्धत आहे. आणि दिले राम लक्ष्मण विश्वामित्राला. पुढं त्यांचा यज्ञ झाला. आपण सगळ्याला एकमेकाला वस्तू उष्ण्या देतो. उष्ण देण्याची पद्धत आपल्या इकडं पहिल्यापासून आहे. पण तुम्ही हे विसरलात, तुम्ही ज्या देहामध्ये माझ्या पुढं कीर्तनाला बसलात, हे शरीर सुद्धा तुम्हाला उष्ण मिळालेलं आहे. कसं मिळालंय बोला? उष्ण. मग आता मला एकच सांगा, उष्णी वस्तू आपली असती का वापस द्यायची असती? बोला जरा बोला. वापस द्यायची असती. बरं, उष्ण्या मिळालेल्या वस्तूला आपलं म्हणणं शहाणपणे का ज्याची त्याला वापस करणं शहाणपणे? ज्याची त्याला वापस करायला पाहिजे. पण इमानदारीनं सांगा, खोटं बोलू नये. कीर्तनात वापस द्यायची इच्छा आहे? कधी द्यावा वाटते का कायम आपल्याला आपल्या जवळ राहावं वाटते? हे उष्णच मिळाले. किती जणांचं उष्ण आहे बाबा? देहा उष्णा आणिला पाचाचा, शिखी ज्याचा त्यासी देणे लागे. 5 जणाचा उष्णा देह आपल्याला मिळालेला आहे. आणि ज्याचा उष्णा आणला त्याच्या मनात आलं की ते कवा बी मागू शकते. मला आमच्या गावामध्ये एक माणूस म्हणला, महाराज आपल्या गावचा फलाना माणूस असा विचित्र आहे. म्हणलं कसं काय? अजिबात सुतळीचा तोडा सुद्धा कोणाला उष्णा देत नाही. मी म्हणलं, मी महाराष्ट्रात फिरणारा बुवा आहे, मला तो माणूस नाही म्हणायचाच नाही. ती म्हणले, मागून पहा. त्या माणसाकडे मी वस्तू मागायला गेलो. हे 4 जण मला असे लांबून बघायला लागले. गेल्या म्हणलं, तात्या थोडी नळी द्या बरं, पाणी घ्यायचंय. अहो नळी द्या म्हणल्याबरोबरच त्यानं काय केलं, घरातून नळीचं बंडल उचलून माझ्या हातात दिलं. लोक म्हणले, बाबा कोणाला न पावणारा माणूस बुवाला पावला बुवा. आणि मला होती बरं का नळीची गरज. बघा माझ्याकडं बघा, मी नळी घेतली आणि मला खरंच गरज होती.
त्या पैपाला लावून नळी इकडं टाकीकडं नेत होतो की लगेच तो गृहस्थ आला, नळी पैपाची काढून घेतली आणि गुंडाळायला सुरुवात केली. मी म्हणलं तात्या पाणी भरायचं राहिले. तो मला मी काय करू, तुम्ही म्हणले ते थोडीच पाहिजे. मग जेव्हा थोडी मागितली मी चाललो, मला काम आहे. दिली त्यानं, पण काढून बी नेली. लोक म्हणे महाराज तुमचा मान बी ठुला, पण नेली मी नाही लगेच काढून. का त्यानं ठेवायला पाहिजे होती. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं उसण्या देणारा माणूस देऊ शकतो उसणं, पण न्यायचं मनात आलं की तुमच्या काम राहिलं अर्धावट तरी नेलेश्वर राहत. तसंच हे नरदेह मिळाला उसना, आणि ज्याचा आहे त्याच्या लक्षात आलं घेऊन जायची इच्छा केली. त्याला जर वाटलं न्यायचं आणि आपण जर म्हणलो थोडं थांबा नातीचं लग्न जमेले, अक्षता पडल्यावर घेऊन जाय, थांबते का ते? जमत नाही. महाराज म्हणतात उष्ण मिळालेलं शरीर आहे आणि उष्ण मिळालेले शरीर क्षणात जाणारे अभंगाच्या पहिले जायाचे शरीर जाईल क्षणात, 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 जायाचे शरीर जाईल क्षणात. हे जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. पहा गोपीनाथ पावेची, पहा गोपीनाथ पावेची, पहा गोपीनाथ पावेची, पहा गोपीनाथ पावेची. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे गोपीनाथ पावेची, गोपीनाथ पावेची, गोपीनाथ पावेची, गोपीनाथ पावेची. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. वा वा वा, लय गोड प्रमाण म्हणलं. एकदा टाळ्या वाजवा गड्या. जायाचे शरीर जाईल क्षणात. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे, त्याचा शब्द कोणता आहे? जायाचे. जायाचे म्हणजे असे जायाचे नाही, जायाचे शब्दाचा अर्थ होतो उष्णे. शरीर कसं मिळालंय? उष्ण. आणि मिळालेलं उष्ण शरीर कसं जाईल? क्षणात जाईल. उष्णी वस्तू मिळाली, ज्या कामासाठी मिळाली ते काम करायचं आणि पटकन ज्याची त्याला ती वस्तू नेऊन द्यायची. नाही नेऊन दिली तर तो मागायला येण्याच्या आधी आपलं काम संपून वस्तू रिकामी ठेवलेली पाहिजे. पण काही काही लोक उष्णी वस्तू आणतात, 4 दिवस घरातच ठेवतात आणि मग कामाला मुहूर्त करायचं आणि मागणार येते दिमई वस्तू. तसंच शरीर पंचमहाभूताचं परमार्थ करायला मिळाले, पण ते आपण जे करायचं ते त्यानं केलंच नाही, जे नाही करायचं तेच केलं. देहाच्या गावात आलोत कशा करता? पाहिपा देहाच्या गावा, जया लागी आले ते पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. इंद्रिय ग्रामीच्या राजविधी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळविता ती. उष्ण शरीर मिळाले, ज्याच्यासाठी मिळाले पटकन ते करा आणि पुन्हा ज्याचं त्याला वापस द्यावं लागणार आहे. पण काय आपल्याला कशासाठी मिळालंय ना आपल्याला ह्यानं काय करायचंय लक्षातच नाही कोणाच्याच नाही. तुम्हाला असं वाटत असं ना आम्ही कीर्तन ऐकायला लागलोत म्हणून आमच्या नाही ध्यानात, पण महाराज कीर्तन करायलेत म्हणल्यावर यायच्या तरी ध्यानात असेल ना. कसं काय नाही, आमच्या भागात एक मन आहे, म्हणू का? म्हणू तुम्ही तशा आम्ही नीट बसा मामी. सगळीकडं महाराज सांगणारे बी आपलं मुख्य प्रयोजन विसरलेत, ऐकणाऱ्याचं तर सोडूनच द्या हो. कशाला? ते आमच्या गावात एक बाई
नवरा इकडून तिकडून आला आणि ते बाजारातून काही आणलं आणि त्यानं काही बी आणू द्या, ती कवाच म्हणली नाही बाई चांगलं आणलं म्हणून. कवा बी नवऱ्याला म्हणायची काय माय पदरात दगड पडलाय, कशी देवानं तुम्हाला जरशी बी अक्कल दिली नाही. आणि मालक किती हुशार असू द्या, बाईच्या पुढं ते येडाच असते. म्हणजे तुमच्या भागातलं नाही, मी आमच्या मराठवाड्यातलं सांगतो बाबा. 5-5 हजार लोक कथेत असतात, 5-5 हजार. आणि सगळे लोक म्हणतात बाबा लय गोड कथा सांगितली. पण त्या बाबाला सुद्धा बायको म्हणते तुम्हाला खरंच समजत नाही. मला असं वाटतंय सगळ्या जगाला समजत आहे म्हणून माझं ऐकते, तरी ती बाई म्हणते तुम्हाला समजत नाही म्हणल्यावर हिला किती अक्कल असेल आपल्यापेक्षा. ती बाई नवऱ्याला म्हणायची तुम्हाला कळत नाही, तुम्हाला कळत नाही. एके दिवशी बाजार आला, तो म्हणला वांगी आणले. किती स्वस्त वांगी आणू द्या, बाई म्हणायची इतक्या महाग असतात काय. गावात त्याला 10 रुपयाने विचारी ना. एक रविवारला लासलगावचा बाजार आणि तो म्हणला आज तूच जाय का, तू प्रत्येक रविवारी माझी अक्कल काढायला लागली. बस तू आता भेटली आणि मला आता वडाला लय येडे हाणू नको म्हणला, वडाला लय येडे घालू नको म्हणला. एका जन्मातच माझ्या नाकीनं आणलेस तू. जाऊ दे मला देवानं नरकात टाकून पुढं नाही जन्म दिला तरी चालेल, पण तू मला 4 चौघात म्हणते. खरंच महाराज मी व्यासपीठावर खोटं बोलणार नाही. नागपुरात एका ठिकाणी माझी कथा, ज्यांच्या घरी माझा मुक्काम, त्या माणसाला आजपासून 16 वर्षाच्या आधी 1,07,000 रुपये पगार होता. WCL कोल माइन्समध्ये तो मोठ्या पदावर माणूस होता. आणि बाई आमच्या देखत म्हणायची काय माये आमच्या ह्यांना काही समजतच नाही. मी म्हणलं बाई अजिबात तसं म्हणायचं नाही. 1,07,000 रुपये महिन्याला आणून टाकतोय बुवा दावणीला आणि त्याला समजत नाही. बाई इतके पैसे कमावणाऱ्याला येडं म्हणती, मग शहाणं कोणाला म्हणत असं. लय अवघड हो. तो म्हणला तूच जाय बाजाराला आणि काय आणायचं ताण. गेली बाई बाजाराला, नवऱ्याला समजत नाही म्हणून दिवसभर लासलगावात फिरली. मिरच्यावाल्याला विचारायची मिरच्या काय किलो दिल्या, तो म्हणे 25 रुपये. माय आमच्या गोंदेगावात 5 रुपयानं कोणी विचारीला. तो म्हणला मग गोंदेगावातच घेणं बाई, इकडं कशाला आली. दिवसभर फिरली, नाही बटाटे घेतले, कांद्याची गरजच नाही, घरीच होते म्हणा, काहीच घेतलं नाही त्या बाईनं. आणि बाजाराचा तर पत्ता नाही, घरात मीठ नाही, पीठ नाही, तेल नाही, काहीच नाही. दिवसभर फिरली, पटतच नव्हतं. कोणी किती सांगितले का अर्ध्यानंच मागायची, इतका हिशोब होत असते होय. दिवसभर फिरली, रुपयाचं काही घेतलं नाही. मग घरी निघाल्यानंतर विचार करू लागली, संध्याकाळ झाली, शेवटचा ऑटो चाललाय गावात, नेलं तर पाहिजे काही, नवऱ्याला तर कळालं पाहिजे की मी किती शहाणी आहे, मी किती हुशार आहे. घेतलं काही नाही. संध्याकाळच्या टायमाला तिचं लक्ष एका दुकानदाराच्या दुकानात गेलं. तिथं बाशिंग लावलेले होते, बैलाचे नव्हते, पोळ्याचे, नवरदेव नवरीचे होते. आणि तिथं जाऊन म्हणली केवढ्याला दिलं रे बाशिंग. त्याने विचार केला महिना आखाडाचा आहे, तुळशीच्या लग्नापासून असेच सांभाळावं लागते ना. आता काय नाही, एडगळ माणसं आखाडात बी लग्न लावायला लागले. तुमच्या भागातले नाही आमच्या भागातले सांगतो. विठ्ठला 4 महिने बाशिंग सांभाळायचं आणि उंदरानं खाल्लं तर रुपया येणार नाही. बाई मला 150चं केवढ्याला घ्यायचं सांग. म्हणले आमच्या गावात तर 70 रुपयाला कोणी विचारित नाही. तो म्हणला 150चे 70 का होईना पण वालेत ना, घे म्हणला 70 रुपयाला जोडी. बाई दिवसभर बाजारात फिरली, संध्याकाळी येताना 70 रुपयाचे 2 बाशिंगाचे जोड घेऊन आली. नवऱ्याला म्हणू लागली अशी पाहिजे अक्कल, आणलेस का बटाटे नाही, तेल आणलं का नाही, मीठ आणलं का नाही, तिखट आणलं का नाही, मग काय आणलं. म्हणजे हे बघा 150चे बाशिंग 70ला आणले. ते म्हणला असं कर, एक कपाळ तुझ्या कपाळाला बांध, एक मी माझ्या कपाळाला बांधतो, चल गाठ मानू म्हणला पदराला ना गावात फिरू. हप्ताभर तर घरात काही नाही म्हणलं, लोक तरी खाऊ घालते नवरी नवरदेव म्हणून. तुमच्याकडे पद्धत आहे का नवरी नवरदेवाला जीव घालायची. बाई बाजार आणायला गेली आणि बाशिंग घेऊन आली. ती शहाणी म्हणावा का काय काय म्हणायचं तुम्ही सांगा. कशाला त्या बाईला हसता राजा हो तुम्ही. ती बाई बाजाराला गेली आणि बाजार घेऊन यायची अशी बाशिंग घेऊन आली. तुमचं आमचं तसंच आहे. उष्ण शरीर घेऊन आलो, परमात्मा मिळवायला आलो, तर प्रपंच घेऊन चाललो. त्या बाईसारखे आपण आहेत. तिच्यातून आपल्यात काय चूक झाली. म्हणून लक्षात ठेवा, प्रपंच सोडू नका. प्रपंच करता करता जीवनात एक तळमळ राहू द्या. तुकोबारायासारखी. तुकोबाराय म्हणतात उष्ण मिळालेलं शरीर आहे आणि उष्ण हे ज्याची त्याला द्यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजानं अशाच अर्थाची एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिली, फार गोड ओवी. आधी त्या ओवीवरचा दृष्टांत सांगतो, मग ती ओवी सांगतो. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले पाठ्यास सांगायचे, गरिबाची बाई लग्नाला जायची घाई, पण अंगावर फुटका बी मणी नाही. ती गेली श्रीमंताच्या घरी, म्हणली दादा काय म्हणता काकू. माय म्हणली चांगल्या लग्नाला जायचंय मला, गळ्यात फुटका मणी नाही, थोडे बाईची दागिने देता का. माणूस लय उदार होता श्रीमंत. त्यानं बायकोचा डबाच उचलला दागिन्याचा.
एक एक दागिना मोजून दिला आणि म्हणला बाई सांभाळून जाय, महाग झाले, 90,000 रुपये किलो झाले. ध्यानावर राहा तुम्ही. मी उगा आता नेटवर्क तपासून पाहिलो. बाबा जाग्यावर रे बाबा, तुम्हाला तपासून पाहायला. विठ्ठल विठ्ठल 90,000 रुपये तोळा आहे म्हणले. बाई जरा सांभाळून जाय. त्या बाई, आणि ती गरीबाची बाई होती बरं काय. देवाची बिलीला अशी, ज्याच्या घरी खायला नाही त्याची शरीर संपत्ती जाडजूड असते, आणि ज्याच्या घरी लय खायला आहे त्याच्या घरचे असे वाऱ्यानं उडून जाते ना अशी. आता त्या बाईचे दागिने, त्या श्रीमंत बाईचे दागिने त्या गरीब बाईनं नेले. काय लदबदून अंगावर दागिने घातले. आणि थोड्याच वेळा श्रीमंताची बायको म्हणली, अहो काय तुमच्या ध्यानात आहे का काय गोंदेगावाला लग्नाला जायचं आपल्याला. तो म्हणे आपल्याला कस काय. ती म्हणली आज आपल्याला मुळे बोल नका. विठ्ठल विठ्ठल तुमच्या इकडं मुळाचंच लग्न म्हणतात ना, मूळ पत्रिकेचं. तेव्हा म्हणे आजच्या दिवस नाही गेलं तर जमणार नाही का. थोडं इकडं बाळा विनोद दादा असं इकडे इकडे सरकून असल्यावर बरे अगोदर जाता, आणि माझ्या नात्याला तर तुम्हाला काही किंमतच नाही. ते म्हणला चल, पण हे नको का म्हणत होता माहितीये का, कारण हिला घालायचे दागिने त्यानं त्या गरीब बाईला दिली होती. ताबडतोब लासलगावला गेला, डुप्लिकेट दागिने घेऊन आला बाई. आणि तिला म्हणे आज हे दागिने घालून चल. ती म्हणली ओरिजिनल का नको. ते म्हटला लय चोर झाले तर, आणि दागिने कापून न्यायलेत, काढून घ्यायलेत, एवढे महागाचे दागिने घातलेले बरे नसतात. बाई लय हुशार होती. ती म्हणली मी डुप्लिकेट घालते पण मला ओरिजिनल बघू द्या कुठे आहेत. तुम्हाला माहिती आहे ना ओरिजिनल कुठं होते. तर त्यानं गरीबाच्या बाईला दिली होती. मग ते म्हणला खरंच सांगतो तुला, मी तुझे दागिने आपल्या सरजा काकूला दिलेत. कस काय दिले. ते म्हणला गरीबाची बाई बिचारी जवळ नव्हते, ती मागायला आली, सकाळीच दिले. बाई एवढी समाधानी होती, म्हणली बरं झालं जाऊ द्या, गरीबानं तरी कवा हाऊस करायची. आणि ती म्हणली मला माहिती आहे तिच्या अंगावरचे ओरिजिनल दागिने चोरण येणार बी नाही. चोराला माहिती आहे हिनं डुप्लिकेट घातले असते. ओरिजिनल दागिना बी गरीब माणसाजवळ आला की लोक त्याला डुप्लिकेटच समजितात, आणि पितळ बी श्रीमंतानं घातलं तरी लोक त्याला ओरिजिनल समजतात. लक्षात ठेवा, ती बाई दागिने घालून लग्नात गेली आणि लोकाला वाटू लागलं लय श्रीमंत बाई. ही श्रीमंत बाई इकडून, ती गरीब बाई इकडून, हिचेच दागिने हिनं घातले. आणि लोक नाही काय हिला या म्हणीनत, बसा म्हणीन, पाणी देईनत, तिच्या पुढं पुढं कर. आणि सोन्यावाल्याच्याच पुढं पुढं करतात लोक, पैशावाल्याच्या पुढं पुढं करतात. बसा काकू, काकूला बसायला टाकलं, पाणी काय द्यायला लागले तर. आणि जेवायला दोघी जणी बसल्या. तुम्हाला सांगतो न येणारे दागिने बी तिनं असे ओढू ओढू मोठे केले आणि गळ्यात घातले. ती अशी न गळ्याला चिटकून काय म्हणते त्याला, ठुशी, तिनं अशी मोठी केली आणि गळ्यात घातली. आणि या श्रीमंत बाईचा जीव एवढाला एवढा. आणि ती जेवायला बसली, एवढा एवढा भात अशी घ्यायची आणि टाकायची, आणि गळ्यातून असा भात जाताना ती एकसरी ती ठुशी अशी मोठी व्हायची. त्याचा जीव थोडा थोडा व्हायचा. ती म्हणायची काकू लहान लहान घास तरी ही तुटली तर सोनाराकडे देऊन डाग द्यावा लागेल त्याला. जेवण केलं त्या बाईनं. आणि ती शेजारीन म्हणणारी जी होती, जिचे दागिने होते, तिने तिचा हात धरला आणि जेवणातून उठल्याबरोबर असं नेलंय का छोट्याशा रस्त्यात. लय म्हणली कवापासून मिरवायला लागलीस. दुसऱ्याचे दागिने घालून इकडे तिकडे उड्या मारायला लाज नाही वाटत तुला. काढ माझे दागिने, काढ माझे दागिने म्हणल्यानंतर जितक्या आनंदात ती अंगावर घालून आली होती, तितक्याच आनंदात तिनं त्या श्रीमंत बाईच्या हातात लग्नात दागिने काढून दिले. का काढून दिले असतील सांगा तुम्ही. का काढून दिले त्याचं कारण ते तिचे होते म्हणून द्यावा लागले. मी आता जेवढी गोष्ट सांगितली याच्यावर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जायाचे जैसे लेणे, जायाचे म्हणजे उष्ण घातलेलं सोनं, अंगावरी आहाच वाणे. उष्ण सोनं अंगावर शोभा देतं, पण पुढच्याच्या मनात आलं की लग्नात काढून द्यावं लागतं. तसं हे सगळं लेणं, हे शरीर रूपी लेणं तुम्हाला उष्ण मिळालंय. काळाच्या मनात आलं की तुम्हाला आत्ता द्यावा लागन. तुकोबारायला तळमळ लागली. जायाचे शरीर जाईल क्षणात, उष्णा मिळालेला नरदेह क्षणात जाईल.
खरंच क्षणात जातो. ऐका, इतके वर्ष जगलो आपण, लयच कोरड उघड राहिले बाबा. ते आमच्या कीर्तनाच्या याच्यामध्ये बी त्याचा आवाज नाही नाही. आज पाणी तरी पाजा त्याला, नाही तर दूर. विठ्ठला विठ्ठला तुकोबर आहे म्हणतात. उष्ण मिळालेलं शरीर क्षणात जाईल. आणि खरंच आहे हो, माणसं जगतात पण मरायला वेळ लागत नाही. किती लवकर मरण येते. मी एक ज्ञानोबारायची ओवी आणि एक प्रमाण सांगतो तुम्हाला. मी ओवी म्हणतो, प्रमाण तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाऊ शकता. आता ओवी अशी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे काळा नळाची तोंडी घातली लोणी याची उंडी. बापू, मरायला किती वेळ लागतो. माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पसरायला वेळ लागन, मरायला वेळ लागत नाही. आता अभंग सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळे शेतकरी, पाण्यावर बुडबुडा येतो का तुमच्याकडे? वय मंडळी, पाण्यावर बुडबुडा येतो. आज आल्याला बुडबुडा किती महिन्यानं फुटतो? पाण्यावरचा बुडबुडा. जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे. देखता देखता जळी बुड बुडे. देखता देखता जळी बुड बुडे. देखता देखता क्षण लागता दिसेनासे. क्षण लागता दिसेनासे तैसा हा संसार. पाहता पाहता तैसा संसार. पाहता पाहता लागता दिसेनासे. लागता दिसेनासे तैसा संसार. पाहता पाहता तैसा संसार. पाहता वा वा वा. जळी बुड बुडे देखता देखता. पाण्यावरला बुडबुडा दिसतो तोपर्यंतच आहे. कधी फुटल सांगता येत नाही. पाण्यावरचा बुडबुडा जसा क्षणात नष्ट होतो, तसा उष्णा मिळाला देह क्षणात जाणार आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात जाईल. पण काय, जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत फायदा करा. आणि देवाची प्राप्ती झाली पाहिजे. तुकोबारायला सुद्धा तळमळ लागली. माझं उष्ण शरीर आहे, मला एक दिवस ज्याचं त्याला द्यावा लागणार आहे, पण आणखीन देव भेटला नाही. आणि भेटला नाही म्हणून भेटन अशी महाराजाला शांतता नाही. भेटलाच पाहिजे. का भेटत नाही? का भेटत नाही? का हा गोपीनाथ पावेची ना. मला गोपीनाथ भगवान परमात्मा का भेटत नाहीत? काय तळमळ लागली देव भेटीची. काय तळमळ लागली तुकोबारायला देव भेटीची. भेटी लागी जीवा लागली से आस. बाहेरा देश वाट तुझी. बाहेरा देश वाट तुझी. भेटी लागी जीव लागली से आस. देव भेटा म्हणून तुकोबारायला लय तळमळ लागी. भेटी लागी पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ. काय तळमळ लागली. देव भेटला पाहिजे. लागली पाहिजे तळमळ माणसाला. देव असा नाही भेटत, देवा तळमळीनच भेटतो. षष्ठी झाली आत्ताच. नाथ महाराजाकडे एक माणूस आला. महाराज, मला देव भेटला पाहिजे हो, चल गंगेच्या आंघोळीला जाऊ. चला म्हणला. नाथ बाबा बरोबर देव भेटावा म्हणून माणूस गंगेच्या आंघोळीला गेला. कपडे काढले, मार बुडी. त्याला वाटलं बाबा मला पाण्यातून वर आल्यावर देव दाखविते. यानं नाक दाबलं, पाण्यात बुडी मारली. नाथानं वरूनच डोसकं दाबून धरलं. त्याला नाथ बाबा पाण्यातच देव दाखवित होते का देवाच्या घरी पाठवित होते काय माहित. बराच वेळ त्याचं मान पाण्यात दाबून धरली.
एक पटून ताकद लावली न वर आला. म्हणला वा महाराज, देव कशानं भेटन विचारायला आलो तुम्ही तो पाण्यात बुडवून मारायला लागले. लोक तर तुम्हाला संत म्हणतात. नाथ महाराज म्हणले देव कशानं भेटन, तुझ्या प्रश्नाचं उत्तरच हे होतं. म्हणजे कसं काय, मी तुला पाण्यात दाबलं, तुला काय वाटत होतं ते मला काय वाटायचं, पाण्याच्या बाहेर कवा निघतो एकदाचा, अशी मला तळमळ लागली होती. नाथ बाबा म्हणले पाण्याच्या बाहेर निघण्यासाठी तुझ्या मनात जेवढी तळमळ होती तेवढीच तळमळ देवाच्या भेटीसाठी पाहिजे, तर देव भेटत नाही तर भेटणार नाही. तळमळ पाहिजे देवासाठी. तुकोबारायला तळमळ लागली. तुकोबारायची तळमळ, काय तळमळ लागली तुकोबारायची देवाच्या भेटीची. काय तळमळ आहे तुकोबारायची सांगतो तुम्हाला. जुन्या काळामध्ये लहानपणीच पोरीचं लग्न व्हायचं आणि पोरगी सासरला जायची. सासरला जाणाऱ्या पोरीला माहेराला येण्याची जेवढी तळमळ लागलेली असायची तेवढी तळमळ तुकोबाराय म्हणतात मला देवा. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, जाये, कन्या सासुऱ्यासी जाये. माघी परतोनी पाहे, माघी परतोनी पाहे, कैसे झाले माझ्या देवा, कैसे झाले माझ्या देवा. एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी, वाजवा वाजवा. कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतोनी पाहे. सासरी जाणाऱ्या मुलीला माहेराचीच अशी तळमळ लागलेली असते. का तिला माहेराला यावं वाटते, सासरी दुःख असतं म्हणून. उभगले सासरिया आता मज माहेराशी न्याहो. तोडा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो. उभगले सासरिया आता मज माहेराशी न्याहो. तिला विचारा काय एवढं तुला सासरी दुःख आहे, काय एवढी वैतागली सासरच्या घरी. ती म्हणली काय करू, इथं सासरवाडीमध्ये एक नंबरची माझी सासू लय त्रास देते मला. जाच सासूचा सोसना कुणी माहेरचे येईना. लय त्रास मला सासरी व्हायलाय, माहेरातलं कोणी येईना. बाई तुझ्या सासूचं नाव सांग बर. कल्पनेची सासूचा बहुतची जाच, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाच. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. सासरी जसं मुलीला त्रास आल्यावर माहेराला जायची तळमळ करते, देवा मला तशी तुमच्या भेटीची तळमळ लागली. चुकलिया माय बाळ उर उर पाय. तुका म्हणे बाळ माता चुकली आवणी, नपवता जननी दुःख पावे विठ्ठले. माई लेकराची ताटातूट झाल्यावर लेकराला आणि माईला जसं एकमेकाला भेटायची तळमळ असती, देवाच्या दर्शनाची मला तशी तळमळ लागली. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेल निश्चयेसी. कये खंड येईल कर्म. देवाच्या भेटीची तळमळ असली पाहिजे. ऐका सगळे हे देहरूपी बैलगाडी आहे, इंद्रिय रूपी बैल आहेत. मन लगाम आहे. मन कोण आहे? नाही नाही, तो मन हाकणाराच आहे. इंद्रिय रूपी बैल, देहरूपी गाडी, मन त्याला चालवणारा, बुद्धी माग त्याला आज्ञा देणारी जीवात्मा बसलेला आहे.
तर इंद्रिय रूपी बैलगाडी ही प्रपंचाकडे नेण्यापेक्षा परमात्म्याकडे नेली पाहिजे. आणि वेळोवेळी इंद्रिय रूपी बैलाचा कासरा, जे बैल विषयाकडे या बैलगाडीला न्यायला लागलेत, त्या विषयाकडे ओढणाऱ्या बैलाला अशा व्यसनी ठोकर घालायच्या आणि त्या बैलाला परमात्म्याकडे ओढायचं. याच्यातच आपल्या जन्माचं सार्थक आहे. तळमळीनं ही देहरूपी बैलगाडी देवाकडे नेली पाहिजे, पण आपली तिकडं नाही चालली. आपली बैलगाडी अशी बेफाम विषयाकडे सुटलेली. साधू संताला सांगावं लागतं, भैया रे भैया, भैया गाडी वाला गाडी, धीरे हा करे गाडी, धीरे हा करे गाड़ी तेरी रंगी बिरंगी. दादा तुझी गाडी लयच रंगी बिरंगी, गाडी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार रे. तुझे बैल तर असे मका दिसली की सरळ बैलगाडी मकातच घेऊन जाते. हिरवे चारी भामावे पशु, बैल तेरे गुलजार रे. आणि हाकणारा मन त्याला तर काही घेणं देणंच नाही. परमात्मा रूपी गावात पोहोचली पाहिजे. दिवस मावळणे म्हणजे मृत्यूच्या आधी. मिनटं कमी असताना सोडील. मला आज आपलं नगर सोलवरून नरसापूर गाडी बरोबर मला वाटतंय 12:50ला सुटती. तोपर्यंत तिथं सोडून द्या म्हणजे संध्याकाळची कथा सापडेल, दुसरं काही नाही. किती तळमळ पाहिजे हो देवभेटीची. देवभेटीची तळमळ इतकी पाहिजे, गवत न खाणारं वासरू गाईच्या काशेकडे जाण्यासाठी जेवढी तळमळ करते, पंख न फुटलेले पिलं, घरट्यामध्ये पंख न फुटलेले पिलं पक्षिणीची वाट पाहतात. प्रभाते चारी आसी जाय पक्षिणी पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी पक्षी. तैसे माझे मन करीव तुझी आस, ताने वत्स घरी बांधले सीतावे, तया हृदय धावा माऊलीचा. हे मी तुम्हाला अभंगाचं प्रमाण सांगितलं. आता भागवतातला श्लोक सांगतो असाच. अजात पक्षा इव मातर खगा,
स्तन्यम यथा वत्सतुरा क्षुधार्था प्रिये प्रियेव विशितम विशिन्ना मनोरविंदाक्ष दिदृक्षते त्वाम. एकच गोष्ट सांगतो, देव भेटीची तळमळ असल्याशिवाय देव भेटत नाही. तुकोबराच्या मनात देवाच्या भेटीची लई तळमळ लागलेली. सारखं तुकोबर आहे देवाच्या भेटीची वाट पाहतायत. कशी वाट पाहतायत? वाट पाहे बाई निडळी ठेवून हात, पंढरीच्या वाटे दृष्टी लागले चित्त. कैता देखीन माझा माय बाप, घटिका बोटी दिवस लेखी धरून या माप. लय वाट बघायला लागले तुकोबर, प्रार्थना बी करायला लागलेत. येईवो 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 ए येईवो 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 धावोनिया विलंब का वाया लाविला कृपाळे. देवा कस काय तुम्हाला माझी आठवण येईन, लवकर या हो, मला तुमच्या बरोबर यायचे. तुकोबारा आहे देवाची वाट पाहायला लागलेत. देवाची काही भेट होत नाही, पण तुकोबाराच्या जीवनात एक आनंदाची गोष्ट काय उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. कस काय? तुकोबारायला संत भेटले, आणि संत भेटले की समजून घ्या 95% तुम्हाला देव भेटलाच. पण कोणते संत? भागवतात ज्यांचं वर्णन केले ते संत. काय वर्णन केले संताच? तितिक्षवः कारुणिकः सुहृद सर्व देहिनाम. जाऊ द्या, तुम्हाला संताची व्याख्या सांगतो. देवासाठी रडतात ते सामान्य भक्त, आणि देव ज्यांच्यासाठी रडतो त्यांना म्हणायचं विशेष संत. नाही लक्षात आलं? देव सुद्धा ज्यांच्यासाठी रडतो अशा संताची भेट झाली, जीवनाचं कल्याणच झालं. तुम्ही म्हणाल संत भेटल्यावर देव कस काय भेटन? आर तिथंच देव असतो. हरी तेथे संत, संत तेथे हरी. असं नाही मी सांगत तुम्हाला माया घरचं. ऐशे वेदेचारी बोलता ती सज्जना हो. संत भेटले, तुकोबारायला बरं वाटलं. मायबाप कुठं चाललात? देवाकडं चाललो. मग एक काम करा. काय करू? एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझा नमस्कार देवाला सांगा, आणि सांगा माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. देवाला माझी विनंती सांगा. आणि काय सांगा विनंती सांगताना? एवढी विनंती करा की तुकोबाराय तुमची आठवण करतायत म्हणा, तुकोबारायला भेटायला या. संतांनी सांगितलं बरं बरं बरं, सांगू 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 नाही महाराज मंडळी. का? मी तुमच्या जवळ निरोप देतो त्याचं कारण तुम्ही सगळे कृपेचे सागर आहात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. 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 तुम्ही संत सारे कृपेचे सांगा देवा निरोप आम्हाला. सांगा देवा तुम्ही संत सारे कृपेचे सागर. 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 वा वा वा, एकदा टाळ्या वाजवा गड्या.
मंडळी टाळ्या वाजवायला बी कंजूशी करायला तुम्ही. अरे बाबा टाळ्या वाढायच्या ना आयुष्य वाढतंय असं रामदेव बाबाकडं मी जाऊन आलो, राहून आलो त्यांच्याकडे. तुम्ही सगळे संत कृपेचे सागर आहात आणि खरंच संत कृपेचे सागर आहे. देवा समुद्राच्या पाण्याला जसं मोजता येत नाही, किती म्हणून सांगता येत नाही, तसं संतांची कृपा कशी आणि केवढी सांगता येत नाही. एखादं तरी सांगा संताच्या कृपेचा दृष्टांत. संत कृपा काय करते? काय नाही महाराज, इथं कोणी माणसाच्या पाया पडत नाही, पण संतांनं कृपा केली ज्या रेड्यावर, त्या रेड्याच्या पाया पडायला रांग लागलेली असते. ही संत कृपेची विशेषता आहे. आणि संत कृपा करतात तेव्हा कोणाची जात, कोणाचं वय, धर्म पाहून नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. सगळे संत कृपेचे सागर आहेत. माझा निरोप देवाला सांगा. बरोबर बरोबर नाही काय कसा बी सांगू नका. मग कसा सांगायचा सांगा. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला म्हणा. जे तुकोबार आहे तुमची वाट बघतात ते अनाथ आहेत, कोणीच नाही त्याला. आता मला एकच बोलायचं, 1-2 मिनिटं बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. तुकोबार आहे म्हणतात मी अनाथ आहे. आपल्यापैकी कोण सनाथ आहे सांगा बरं. तुमच्यापैकी अनाथ अनाथ कोणाला म्हणायचं? ज्याला माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, त्यालाच अनाथ म्हणतात ना तुमच्याकडं. म्हणतात ना. तुकोबा राहायला तर होती, पत्नी होती, भाऊ होते, मग अनाथ कशी? ऐका सज्जनाओ, ज्याच्या नात्यामध्ये सगळे नातेवाईक आहेत म्हणून तुम्ही त्याला सनाथ म्हणू नका. ते सगळे नातेवाईक असून आपण अनाथच आहेत. का बरं? कारण जो मृत्यूच्या वेळेला कामाला येतो तो खरा आपला असतो. पुन्हा एकदा ऐका, मरणाच्या वेळेला जो उपयोगाला येतो तो आपला असतो. मरणाच्या वेळेला जे आपल्याला सोडून देते ते आपले असून बी आपले नसलेले सारखे. मग जर समजा मृत्यूच्या वेळेला आपल्याला कोण कोण उपयोगाला येणार आहे? अंतकाळीचा सोयारा तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा. अंतकाळीचा सोयारा तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे सगळे सोडू नका नातेवाईक. मी म्हटलं म्हणून नाही, सगळ्याला राहू द्या, पण एक नातं देवाला ऍड करा तुमच्या नात्यामध्ये. कारण हे सगळे मृत्यूच्या वेळेला दूर राहणार आहेत. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी. सगळे दूर राहणार आहेत. बस प्रमाण म्हणून आहे, आपण फक्त सरळ म्हणू. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कोणाचे, सगळे सोयरे. मेल्यावर ते सर्व राहिले तुटतील धागे दोरे. हे नाते सोडू नका. हे नाते आहेत म्हणून तर एवढा कार्यक्रम व्हायला लागला. या नात्याला सोडू नका, पण या नात्यात एक देवाला ऍड करा. परिणाम देवाला ऍड केल्यामुळं मृत्यू सुद्धा सुखाचा होतो, मृत्यू सुद्धा आनंदाचा होतो. सांगा अनाथ अज्ञानी. तुकोबाराय स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात, खरंच अज्ञानी होते. तुकोबारायच्या गाथ्याला 5वा वेद म्हटले. तुकोबाराय स्वतःला अज्ञानी. मोठ्या माणसाचं लक्षणच असं असते. कसं? मोठा असून बी स्वतःला लहान समजतो. ज्याला खूप येतं का महाराज, तो कवा बी लवून चोपून नम्र होऊन राहतो. पण अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला असतो ना, तो कधी खालीच पाहत नाही. संपूर्ण भरलेली घागर अजिबात इसळत नाही, आणि अर्धावट घागर डोसक्यावर बसत नाही. विचित्र पण आहे ज्ञानी पुरुषाचं लक्षण. ज्ञानी कधी स्वतःला ज्ञानी म्हणून घेत नाही, स्वतःला अज्ञानी म्हणतो. आपल्याला काही येत नाही बाबा, ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानाच्या ठिकाणी नम्रता असते. मला एक सांगा मंडळी, झाडाला फळं लागल्यावर झाडं वागतेत का फळं तुटल्यावर वागतेत? वा वा. फळं लागल्यावर फांद्या आपोआप वाकत असतात. ज्ञानोबा राहायची ओवी सांगतो. फळलिया तुरुचिया शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. फळं लागले की फांद्या वागतात, आणि ज्ञान आलं की माणूस नम्र होतो. आणि ज्ञान नम्र नसणारा माणूस किती ज्ञानी वाटू द्या, समजून घ्या
एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ज्या सापाच्या डोक्यावर मणी असतो तो साप जमिनीवर तोंड टेकून चालतो. इंचवाच्या नांगीत जास्त विण का सर्पाच्या फणीत जास्त इंच आहे? विष कोणात जास्त आहे? सापामध्ये. पण तो बिचारा तोंड खाली करून चालतो आणि कमी विसावालं नांगी वर धरून चालत्यास. कमी म्हणजे ते असतंच बघा. म्हणून अज्ञानी म्हणून घेतात तुकोबाराय स्वतःला. आणि खरंच आहे महाराज, तुकोबारायासारखे संत जर स्वतःला अज्ञानी म्हणून घेत असतील तर आमच्यासारख्यानं 1.5 टिपण पाठ करून स्वतःला ज्ञानी म्हणून घ्यायला नाही पाहिजे. पण जाऊ द्या, आता नाही बोलत मी. बस आणि अज्ञानी म्हणा कोणी नाही म्हणा तुकोबारायाला. विठ्ठला मला तुझ्या पायाजवळ ठेव रे, ठाव देही चित्ता राखे पायापास, सकळ वृत्तीशी अखंडित. संत मंडळी तुम्ही अशा पद्धतीनं माझी विनंती देवाला करा, मग देव माझं रक्षण कर. तुका म्हणे ऐसी करा निर्वण, तुका म्हणे ऐसी करा निर्वण, तुका म्हणे ऐसी करा निर्वण, तुका म्हणे ऐसी करा निर्वण. रक्षण करी माझे, मग तो रक्षण असून मी आखडतं घेतलं बरं का. थोडंसं वेळेमध्ये तुम्हालाही गरम व्हायला लागले. असो संत मंडळी माझी निर्वण करा, देवाजवळ माझ्याविषयी थोडं सांगा, थोडंसं तेल मीठ लावून सांगा, लय तळमळ करायला म्हणून. मग देव माझं रक्षण करील. तुकोबारायाच्या मनात जशी देव भेटीची तळमळ आहे, सज्जनाव सगळ्या कीर्तनाचा सार एवढाच आहे. आपल्या बी मनात देवाच्या भेटीची तळमळ असली पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन देव भेटीची तळमळ ज्याच्या अंतकरणात नाही तो दिसत असेल माणूस. शास्त्राच्या दृष्टीने त्याला माणूस नाही म्हणता येत. काय म्हणायचं तुम्ही घरी गेल्यावर विचार करून म्हणा. पण सगळ्या कीर्तनातून तुमच्याकडून अपेक्षा एकच करून घेतो, जीवनातलं भरपूर वय गेलं संसार करता करता, पण जर आणखीन परमात्मा भेटावा अशी तळमळ वाटत नसेल, आपण खूप मागे असं समजा. आणि आज आत्ता ताबडतोब या क्षणाला अंतकरणामध्ये मला देव नाही प्रत्यक्ष भेटला, किमान स्वप्नात तरी भेटावा एवढी तळमळ करा आणि परमार्थाला लागा. भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गवरदा हरी वाजवा सर्वांनी भजन करा. पंढरीनाथ भगवान की जय. रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. दादा कीर्तन संपल्या गाडी तयार ठेवा. फक्त 10 मिनिट राहिलेत. फक्त 5 मिनिटात लगेच कैलासवासी जनाबाई आई सोडून जाऊन 1 वर्ष झालं. आपण मोठे झालो. परिवाराला आपल्याला परिवारामध्ये आपण रमून जातो. पण मला असं वाटतंय
आईची आठवण येणार नाही असा दिवस राहणार नाही, कोणत्या का निमित्तानं होईना, पण आमच्या संजू भाऊला, भवन भाऊला नक्की आईची आठवण येत असेल. सांगतो ऐका तुम्हाला, माझ्याही आईला जाऊन आता 5वा महिना चालू आहे. घरात माया असली की तुम्हाला सांगतो किती ऊन पडू द्या, घर गरम होत नाही. घराला शांत आणि घराला थंड ठेवण्याची ताकद फक्त माईच्या प्रेमामध्ये आहे. ऐका, सगळं जग विरोधात जाईल, सगळं जग तुमचा राग करील, पण माई कशी बी असू द्या, माई कधीच लेकराचा राग करत नाही. लक्ष द्या, 2च वाक्य बोलतो. संजू भाऊ, भवन भाऊ, किती उशिरा जरी तुम्ही घरी आले, सगळं घर झोपलेलं असन, पण तुम्ही येणार आहेत हे माहीत झाल्यावर त्या घरात फक्त माय जागी राहते बघा. पिक्चरचं गाणं आहे म्हणूनही महाराज लोकांनी, पण चांगला असल्यामुळं मला वाटते. माईची आठवण आली की असं वाटतंय की ती आपल्याला भेटायला पाहिजे. का? आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला घरी येईपर्यंत वाट पाहणारी माई झोपत नाही. महाराष्ट्रभर कीर्तनाच्या भागवताच्या निमित्तानं मी फिरलो. घरी येताना मला कधी 2 वाजायचे, कधी पहाटचे 3 वाजायचे. लक्ष देऊन ऐका सज्जनाओ, मी घरी आलो आणि कधी मला माझी माय झोपलेली दिसलीच नाही. मी घरी येण्याच्या अगोदर माय माझी उठून बसलेली असायची आणि मी माझ्या माईला म्हणायचो, बाई तू झोपली नाही? आमची बाई म्हणायची, बाळा तू प्रवासात असला की मला झोपच येत नाही. लुका छिपी बहुत हुई सामने आ जाना, कहा कहा ढूंढू तुझे थक गई तेरी माँ, आजा शाम हुई मुझे तेरी खबर धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना. लेकराची वाट पाहणारी फक्त मायच बरं का. आणि अशी माय ज्या वेळेला खरंच आपल्याला सोडून जाते त्यावेळेला हा गोष्ट खरी आहे, सगळं असून मी सगळं नसल्यासारखं वाटतंय महाराज. या गोष्टीचा मी बी 5 महिन्यापासून अनुभव घेतो. मी आळंदीहून 2003 साली घरी आलो आणि 2004ला लग्न झालं, तर 2024च्या नोव्हेंबरपर्यंत आमच्या घराला कधीच कुलूप लावलं नाही, कधीच नाही, कधीच नाही. का? आमच्या घराचं कुलूप म्हणजे आमची मायच होती. कुत्रं जरी आलं तर आमची आई त्याला भाकर तर टाकायची, पण सगळ्या घराचं राखण म्हणजे सगळ्या पद्धतीचं रक्षण करणारी माईच्या रूपानं प्रेमाचा झरा संपतो. माईच्या रूपानं विचारपूस करणारं जातं देवा. एकच वाक्य सांगतो, शिवा समाप्त करतो. आता मी इथून गेलो बघा, गावाकडे गेलो, घरी गेल्या गेल्या एक जण एक विचारते. पत्नी मला विचारणार गेल्या गेल्या, होय काय तुम्हाला मी काल काय म्हणले होते? परतुडून येता येता माझ्या पिकोला टाकलेल्या साड्या आणल्या नाही का? म्हणणार 100%. पत्नी विचारणार, पोरग विचारणार, पप्पा काय तुम्हाला काय सांगितलं होतं? मला नोटबुक पाहिजे होते, गृहपाठाच्या वह्या पाहिजे होत्या, आणल्या का? मुलगी विचारणार, भाऊ विचारणार, दादा हे आणलंस का? म्हातारा बाप घरात असला तर म्हणून, काय रे तुटलेल्या चष्म्याला काळी बसून आणलीस का? सगळे म्हणतात माझं हे आणलं का, माझं हे आणलं का. सगळ्याची विचारपूस करणं झाल्यावर फक्त माईजवळ जा. माय काय म्हणती माहिती आहे का? काय म्हणती, बाळा दिवसभर घरी नव्हतास, कुठं जेवलास का? जेवणाची न पोटाची तळमळ करणारी फक्त या जगात माय आहे. आणि अशी माय सोडून गेल्यानंतर खरंच सगळं विसरू शकतो. माईला विसरणं कठीण आहे. तीच माय जनाबाई आपल्याला सोडून गेली. त्या जनाबाईला पांडुरंगाच्या चरणाचं कायम सानिध्य प्राप्त हो. या गीते कुटुंबाला, परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं देऊ. त्या मातोश्रीच्या निमित्तानं यांच्या हातानं असाच परमार्थ भक्ती घडत राहो अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. सगळ्या बसलेल्या भक्त भाविकांना, माता भगिनीला, तुम्हाला सर्वांना जाता जाता एकच विनंती करतो.
फार गेलं आणि थोडं राहिले. आयुष्य किती आहे शिल्लक कोणाला माहिती नाही. नाही भाई रे होशियार रहना रे मेरे राम का मेरे श्याम का नाम जपना रे. 2 दिन की है जानी जवान श्री राम ने तुझ दी. राम भजन बिना मुक्त न होवेगा मत करना मगरूरी. ए भाई रे होशियार रहना रे मेरे राम का मेरे श्याम का नाम जपना रे. राहिलेल्या आयुष्यात देवाचं नामस्मरण करा, देव भेटायची तळमळ करा. हेच आजच्या कीर्तनाचं सार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पुन्हा एकदा झालेली सेवा ग्रामदैवत गोंदेश्वराच्या चरणी हनुमंतराच्या चरणी अर्पण करतो. माझे परम सद्गुरू आचार्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी स्वामीजींच्या चरणावर अर्पण करतो. काय चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष, जे बरोबर असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतल्या गुरुवर यांचं आहे. नुन्य ते पुरते आधी कसे सरते करून घ्यावे तर मग ते विनंती असे. चाल आता राहू द्या मला वाटतं. हां जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय पराक्रम महाराज तुम्ही सिद्ध